नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे। आंबडी गावात गेल्या 9 दिवसात तब्बल 8 म्हशींचा पाय आणि तोंडाच्या आजाराने बळी गेला आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे गेल्या वर्षभरापासून या गावात पशुवैद्यकीय डॉक्टरच नाहीत, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे। या घटनेचा अधिक तपशील पाहूयात। नागपूर रामटेक राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या आंबडी गावात सध्या शोककळा पसरली आहे। गावात पसरलेल्या पाय आणि तोंडाच्या आजाराने शेतकऱ्यांचं कंबरड मोडलं आहे। गेल्या 9 दिवसात एकाच शेतकऱ्याच्या 8 म्हशींचा या आजाराने दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या संकटाने बाधित शेतकरी हतबल झाला आहे। याबद्दल ग्रामपंचायतीने पारशिवनी पंचायत समितीला पत्रव्यवहार करून मदत मागितली आहे, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। या गावात वर्षभरापासून कोणताही पशुवैद्यकीय डॉक्टर नाही, त्यामुळे खासगी डॉक्टरकडून उपचार घेणं शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या खूपच कठीण झालं आहे। सरपंचांनी शासनाकडे बाधित शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची आणि गावाच्या कायमस्वरूपी पशुवैद्यकीय डॉक्टरची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे। आंबडी गावामध्ये मागच्या 1 वर्षापासून आपल्यातील डॉक्टरचा रिटायरमेंट झाला, तेव्हापासून आता इथं डॉक्टर अवेलेबल नाही। 2-3 महिन्यासाठी फक्त राठोड म्हणून एक डॉक्टर आला होता, ते 2 महिने ॲडिशनल चार्जमध्ये आला होता, तो राहिला। त्याच्यानंतर आता वर्षभरापासून आपल्या इथं 2 डॉक्टर आहेच नाही। 2-3 वेळा कंप्लेंट केल्या तरी ते डॉक्टर दिला नाही त्यांनी, ग्रामपंचायत थ्रू म्हणा या सगळं गावकऱ्याचं म्हणा। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरांना खुरीची साथ भरपूर चालू आहे। गुरं दगावून राहिले, काही लोकांचे मेले, पण बच्चा गाई म्हशी पुष्कळ मेले। आता 8-10 मेले, असं 8-10-15 गाय ढोरं, तरी आता शासनाचं काही लक्ष नाही आहे। आमच्या इथे 1 वर्षापासून डॉक्टरचा दवाखाना, डॉक्टर सरकारी गाय ढोरांचा दवाखाना बंद आहे। त्याकरिता आम्ही डॉक्टरसाठी तर हे ॲप्लिकेशन दिली पंचायत समितीला, आणि जे आता जसं डॉक्टर नसल्यामुळे आम्हाला ते डॉक्टर बाहेरून बोलवा लागतो, आणि जे बिमाऱ्या वगैरे राहतात छोट्या मोठ्या बिमाऱ्यासाठी आम्हाला पण प्रायव्हेट डॉक्टर बोलवत आहेत। पण त्या प्रायव्हेट डॉक्टरांना पण जसे औषधी उपचारासाठी असे 1500-1000 असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे म्हणजे घेण्यात द्यावे लागतात। आणि त्या समस्येसाठी जरा कास्तकारांपाशी या किंवा गरीब कास्तकारापाशी तेवढीच पैसे नसल्यामुळे ते रोग म्हणजे त्या व्यवस्था नाही करू शकत, आणि त्या नसल्यामुळे ते जनावर बिमार किंवा म्हणजे मरण्याघात जातात त्यांना। आणि या गुराच्या जेव्हापासून खुरींचा हा प्रभाव आला आहे तेव्हापासून कित्येक वेळा डॉक्टरांनी प्रायव्हेट आम्ही पण केले, बोलवले यांना, आणि त्यांनी ज्यांच्यापाशी पैसे आहेत त्यांनी केले, ज्यांच्यापाशी पैशासाठी उपचारासाठी पैसे नाही आहेत त्यांनी न करतामुळे त्यांना ते जनावरांच्या हात धुवा लागतो। मी सीताराम जगन भारद्वाज, मुक्काम आंबडी। मी शेती करतो आहे, पण नागपूर जिल्हा दूध उत्पादक संघ उपाध्यक्ष आहे। मला निकेश बसुले यांचा फोन आला होता, आपल्या ढोरांना जनावरांना खूप खुरे आलेले आहेत, पण आंबडी ग्रामपंचायत अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना 1 वर्षापासून बंद पडलेला आहे। कोणीही डॉक्टर इथे फिरूनसुद्धा पाहत नाही। त्या दिवशी जेव्हा मला फोन केला त्या दिवशी मी साटक वेटरनरी दवाखान्यामध्ये मोबाईल केला, चिमोटे साहेबांना विचारलं। चिमोटे साहेब म्हणतात ते माझ्याकडे नाही आहे, ते तुमच्या स्टेटसोबत जुळलेलं दवाखाना आहे। मी त्यांच्याकडून रामटेकचा नंबर घेतला, रामटेक बलीसाहेबांसोबत बोललो। बलीसाहेब म्हणत होते आमच्याकडे डॉक्टर उपलब्ध नाही आहे, तुम्ही बदाने साहेबांसोबत बोला। मी बदाने साहेबांसोबत बोललो। बदाने साहेबांनी दुसऱ्या दिवशी 2 डॉक्टरची टीम पाठवली, पण ती रिटायरमेंट टीम होती। त्यांनी सहज मदतीसाठी टीम पाठवली, पण त्या टीमनी त्यांच्याकडे जे खुरीचे जे दवाई होती, पण ज्या जनावरांना अगोदर खुऱ्या आल्या होत्या त्या जनावरांना त्यांनी ती दवाई दिली नाही, पण वेगळा उपचार करण्याकरता त्यांनी पैशाची मागणी करत होते। पैसे कुठे येणार आहे शेतकऱ्यापाशी? 1 दिवसासाठी त्यांनी खुरीचे लसीकरण केलं, त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे डॉक्टर साहेब लोकांच्या इथं पत्ता नाही आहे। मी काल बदाने साहेबांना 2 वेळा मोबाईल केला आहे, BDO साहेबांसोबत बोललो। BDO साहेब म्हणत होते मी तिथं डॉक्टर साहेबांच्या मी अरेंजमेंट करून देतो आहे, पण बदाने साहेबांसोबत माझे बोलणं झाले नाही आहे। निकेश बबन बसुले यांच्याकडे भरपूर गुरं आहेत, 6-7 म्हशी त्यांच्या
मरण पावले आहेत, त्यांच्या प्रपंच त्या दुधावर चालतो आहे, त्यांच्याकडे खूप मोठी अडचण आलेली आहे, करता शासनाकडून त्यांना मदत देण्यात यावी, मी हीच विनंती करतो आहे. या घटनेमुळे आंबडी गावातील शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालून यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.